मित्रांनो, सोशल मीडियावरती एक रील पाहिली, अतिशय सुंदर आहे आणि संदेश देणारी आहे, परंतु त्यातून काही प्रश्न उपस्थित होतात. त्याच्यावरच विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आपण. मागे प्रेमानंद महाराज आणि कथाकार अनिरुद्धाचार्य यांनी लेव्हिनवरती एक भाष्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हे चुकीचं आहे. त्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये डिबेट्स वगैरे झाल्या, चर्चा झाल्या आणि अनिरुद्धाचार्य यांचं म्हणणं कसं चुकीचं आहे किंवा मग प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कसं राहायचं कसं वागायचं, अशा पद्धतीच्या टिप्पण्या प्रतिक्रिया आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. एक रील आहे, प्रथम ती रील पहा आणि त्यातून थोडं आपण विश्लेषण करू आणि पाहू की खरंच यामध्ये महिलांचा दोष आहे, पुरुषांचा दोष आहे, की दोघांचाही दोष आहे. ही बदलती समाज व्यवस्था काय सांगते आणि ती योग्य आहे का? प्रथम रील पहा. रील पाहिलेली आहे. रीलवरती दाखवतोय मुलगी नाचते, अंगावर पूर्ण चांगले कपडे आहेत, तिच्या लक्षामध्ये बसते की 10 व्ह्यूज आणि 1च लाईक आहे. तिला क्लिक होतं आणि आपल्या छातीवरली जी ओढणी आहे ती बाजूला काढते. थोडे थांबून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की प्रथम त्या मुलीच्या डोक्यामध्ये एक क्लिक झालं की जर मी छातीवरली ओढणी काढली तर जे लोक आहेत त्या लोकांना ते बघायला आवडेल, माझ्या जी रील आहे त्यावरती व्ह्यूज वाढतील, लाईक्स वाढतील. म्हणजे लाईक्स आणि व्ह्यूज वाढण्यासाठी तिला ती ओढणी काढावीशी वाटली, त्यांनी ती काढली. ओके. तिच्यानंतर ओढणी काढल्याच्या नंतर पुढे तिला आनंद वाटला, लाईक्स वगैरे वाढल्या आणि मला वाटतं जवळपास रीलमध्ये दाखवल्याप्रमाणे बऱ्यापैकी तिला 100 व्ह्यूज आणि 45 लाईक्स आले. तिला आनंद झाला आणि तिने थोडं आणखी सुधारणा केली आणि छाती वगैरे व्यवस्थितपणे दिसेल अशा पद्धतीचं व्हिडिओ बनवला. त्यामध्ये 100K आणि 15K अशा लाईक्स आणि व्ह्यूज आले. तिला अतिशय आनंद झाला. तिला आणखीन ड्रेस वगैरे चेंज केला आणि आपली बॉडी व्यवस्थितपणे सर्वांना दिसेल, म्हणजे आपले स्तन वगैरे आहेत त्याचा आकार कसा आहे तो दिसला पाहिजे, आपली कंबर वगैरे आहे तिचा आकार काय दिसला पाहिजे. एकूण एक नागरी बाई आपल्या समोर थांबल्याच्या नंतर तिचा पूर्ण आकार दिसतो तसा आकार दिसला पाहिजे. फक्त फिटिंगमध्ये त्या हिशोबाने कपडे घालायचे, अशा पद्धतीचा ड्रेस घालून तिनं व्हिडिओ बनवला आणि त्याच्यावरती प्रचंड अशा लाईक्स वगैरे आल्या. पण तिच्या लक्षामध्ये बसलं की त्यावरती वेगवेगळ्या नको त्या कमेंट्स येतात. काय कमेंट्स आहेत त्या? एक कमेंट्स आहे लाज नाही वाटत असले कपडे घालायला, असे कमेंट्स आले. त्याच्यानंतर क्या माल आहे असे कमेंट आले. त्याच्यानंतर चेहरा भोळा लपडे सोळा अशा पद्धतीचे कमेंट आले. आणखी एक कमेंट आहे सेक्सी, आज रात्री भेटायला ये मला, अशा कमेंट्स आहेत. आणि मग ते कमेंट्स पाहिल्याच्या नंतर तिला दुःख होतं आणि ती साईडला निघून जाते. शेवटी एक मेसेज आहे, तो मेसेज असा आहे की मुलगी काय घालते हे ठरवायचा कोणालाही अधिकार नाही. तिने त्या व्हिडिओच्या शेवटी मेसेज दिलेला आहे की मुलगी काय घालते हे ठरवायचा अधिकार कोणालाही नाही, पण तिच्याकडे कुठल्या नजरेने पाहायचं हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. एकदम बरोबर आहे. ह्याच्या अपोजिट करून पाहिलं तर म्हणजे खाली जी वाक्य आहे ते वरी आणलं आणि थोडी सुधारणा करून टाकली. त्या सुधारणा अशी केली की एखाद्या मुलीकडे कुठल्या नजरेने पाहायचं हे पुरुषांच्या हातामध्ये आहे. फक्त
तिनं माझ्याकडं मुलांनी किंवा पुरुषांनी कसं पाहावं या पद्धतीनं राहावं. म्हणजे जर आपण ह्या रील्सच्या अनुषंगानंच पाहायचं म्हटलं तर ज्यावेळेस सुरुवातीला तिने पूर्ण कपडे घातले, तीही रील लोकांनी पाहिलेलीच आहे, त्याचे गुणगान होतेच आहे, त्याला कुठल्या प्रकारचे वाईट कमेंट्स वगैरे आलेले नाही, फक्त व्ह्यूज आणि लाईक्स कमी आले. व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी जर तुम्ही उघड होणार असाल, दोष कोणाचा आहे? निसर्गाचा नियम आहे, स्त्री आणि पुरुष निसर्गाने तयार केले. पुरुषामध्ये स्त्रीबद्दल आकर्षण निर्माण केलं, स्त्रीमध्ये पुरुषाबद्दल आकर्षण निर्माण केलं, आणि मग पुरुषांच्या आतला पुरुष जागा होईल, पुरुषत्व जागा होईल, किंवा सेक्सच्या अनुषंगाने त्याच्या भावना उत्तेजित होतील. अशा पद्धतीचा पहिनावा, अशा पद्धतीचा ड्रेस, अशा पद्धतीची वस्त्र तुम्ही परिधान करणार असाल तर स्वाभाविकपणे त्याच्या जे भावना आहेत ते उत्तेजित होतील ना. ह्याला कारणीभूत मुलीचं वर्तन नाही का? मुलगी तुमची असेल, मुलगी माझी असेल, अगदी माझ्यावर घेऊन बोलायचं म्हटलं तर मला आई आहे, मला पत्नी आहे, मला बहीण आहे, मला मुलगी आहे. याच जर बाहेर हिंडत असताना जर उघड्या नागड्या हिंडू लागल्या, उघड्या नागड्या म्हणजे काय की तोकडे कपडे घालायचे, फुल घातले तरी अशा पद्धतीने घालायचे की तुमच्या शरीराचा पूर्ण आकार सेफ व्यवस्थित दिसला पाहिजे. कशासाठी? ही संस्कृती आहे का आपली? आणि मग पुरुषांनाच म्हणायचं की कुठल्या नजरेनं पाहायचंय ते तुमच्या हातामध्ये. पुरुषाच्या हातामध्ये कसं आहे, जी पूर्ण पेहरावामधली, साडीमधली, पूर्ण पंजाबी ड्रेसमधली वगैरे मुलगी असेल त्याकडे स्वज्वळ नजरेनेच पुरुष पाहत असतो. पुरुषांच्या नजरा वाकड्या केव्हा होतात? ज्या वेळेला तुमचं शरीर तुमची वासना जागृत करेल अशा पद्धतीनं त्या ड्रेसमधून दिसतंय, अशा मुलीकडे पाहतात. हे मान्य की समाजामध्ये काही बलात्काराच्या वगैरे घटना घडतात, त्या काय फक्त हे असं ड्रेस बघून घडतात अशातला भाग नाही. काही अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात. कितीही स्वज्वल राहून सुद्धा काही लोक वाईट नजरेने पाहतात. असे काही समाजामध्ये लोक असतात, ते आजही आहेत, कालही होते, परवाही होते, उद्याही राहतील. परंतु एकंदरीत समाज व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं जो ऱ्हास होत चालला आहे संस्कृतीचा, तो योग्य आहे का? त्याला कारणीभूत फक्त पुरुष आहेत का? म्हणजे तुम्ही कसे कपडे घालणार आणि वरून म्हणणार की कसं पाहायचं तुमच्या मनामध्ये आहे. या रीलच्या अनुषंगाने जर पाहायचं म्हटलं तर तुम्हाला असं का वाटलं? म्हणजे तुमची सुद्धा भावना झाली ना की मी कपडे कमी घातले किंवा माझी छाती वगैरे, स्तन वगैरे, गरम भाषेमध्ये खाणं म्हणतात, ते चांगले दिसतील अशा म्हणजे तुम्ही रील बनवताय. पुढचे बघणारच आहेत. तुम्ही जे दाखवाल ते लोक बघणार आहेत. त्यामुळे आपण काय दाखवतोय, आपण काय करतोय याचं भान आपल्याला नको का? बरं, ज्यांची हे रील्स वगैरे बनतायत त्याचे पालकही असतील ना. म्हणजे आम्ही खुल्या विचाराचे या नावाखाली तुम्ही काही वागायला लावणार का? हा कसला खुला विचार आहे? म्हणजे आपल्या मुली उघड्या नागड्यावर टाकायच्या, लोकांना बघा म्हणायचं, हा कसला खुला विचार आहे? तुम्हाला एक मी ताजा आणि ज्वलंत असा एक किस्सा सांगेन. शिवनेरीवरती गेलो आम्ही, सिंहगडावरती. पुण्याला गेल्याच्यानंतर आमच्या मित्रमंडळी म्हणली सिंहगड बघून येऊ. चला ठीक आहे. आम्ही एक 8-10 जण होतो. 8-10 जणांमधले आमचे 2-3 थोडे बहुत ड्रिंक केले पण होते. आम्ही सिंहगड वगैरे बघितला आणि तिथून खाली निघालो. सिंहगड म्हणल्यानंतर छत्रपती शिवरायांची आठवण होते. मराठ्यांचा इतिहासासोबत जुळलेला तो किल्ला आहे, त्याला काय ऐतिहासिक वारसा आहे. आणि त्या ठिकाणी जात असताना जसं आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये जात असताना सुद्धा काही आचारसंहिता असते, त्या पद्धतीनं जायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये देवाला जरी पूजत असलो तर त्याला आचारसंहिता म्हणजे काय? आंघोळ केली पाहिजे, स्वच्छ कपडे घालून. आपण गावरान भाषेमध्ये आपलं शरीर बाटकं नसावं, शिवाशी झालेलं नसावं, म्हणून आपण आंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो आणि स्वच्छ मनानं देवाऱ्यासमोर जातो आणि देवाची पूजा करतो. ही एक पद्धत आहे. बाटक्या शरीराने गेलो पूजा केली तर काही देव बनत नाही, पण आपली परंपरा आहे की स्वच्छ मनानं जावं. तसं किल्ल्यावर जात असताना आपण कसं चाललो आहे. आम्ही वरून खाली लागलो आणि एक फॅमिली समोर येत होती. एक 70-80 आसपासचा 65-70 वर्षाचा पुरुष होता, त्याची पत्नी होती सोबत, त्याचा एक 40 वर्ष वयाचा एक मुलगा असावा, त्याची सून होती आणि एक नात होती. नातीच्या अंगावरचे सगळे बाकी कपडे, आजा, आजी, बाप, माय सगळ्यांचे कपडे फुल. दोन्ही बाया साड्यामध्ये,
दोन्ही घडी ड्रेसमध्ये. नात मात्र खाली आपण ज्याला निकर म्हणतो, निकरच, पण ती निकर नव्हती, जीन्स, पण ती इतकी कमी आहे की निकरसारखीच, तेवढंच खाली फक्त. म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत तेवढे झापल एवढंच फक्त खाली वस्त्र होतं कमरेला, आणि वरी पण तेवढंच, आपली छाती झापेल इतकंच. ते डुलू 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 निघाले. आता समोर आम्ही निघालतो आणि सोबतच्याने म्हणले, काय मला राव. आता हीच मुलगी जर पूर्ण ड्रेसमध्ये असते किंवा तिच्या मागेही तिच्या पुढेही अनेक मुली होत्या, त्यांना कोणाला बघून तरी मला म्हणले नाहीत, पण त्या मुलीला बघून म्हणले. मुलीचं वय असेल 25-30 वर्षे. आम्ही होतो सोबत. म्हणून का बसार बाबा मार्ग दरी खायची वेळी तिकडे बघू नका. एक थोडा ड्रिंक घेतला होता, गेला पुढे आणि त्या मुलीकडे बरोबर खालपर्यंत असं पाहू लागला, खालून बरोबर पाहू लागला. मग त्या सगळ्या कुटुंबाच्या लक्षामध्ये आलं हे फटकन ते आज वगैरे आडवं झाला. ती गॅंग पुढे गेली आणि ही रिपीट केला, त्या समोर जाऊन थांबला अजून, हाताची घडी घालून वरून खालपर्यंत, खालून वरपर्यंत. पण त्या मुलीचा जो माफ होता तो आला समोर. म्हणला, का बाबा का बघतेस. हा थोडा ड्रिंक केला होता त्यामुळे हिंमत केली. तर मला काही नाही, जे तुम्ही दाखवायला आला ते बघायला. काय दाखवायला, काय ही वस्तू उघडी दिसवायला आहे, बघू कशी दिसवायला ती, हे बघायचं आहे का. मग कशाला आणले तर लोकांना दाखवायच आणले ना. तुम्ही चांगल्या घरची दिसवायला, ह्याच्या अंगावर कपडा काहीच नाही, हे लोकांना दाखवा म्हणून चालला असं म्हणा. बघा मी गडबडीने गेलो, सॉरी बोललो, तर गडबडीनं आपण आलो. आता ह्या प्रसंगाला बाकीचे सोडून द्या विषय, परंतु टॉपिक एवढा लक्षात घ्या की ते शेकड्यानं मुली होत्या. त्या शेकड्यानं असणाऱ्या कुण्याही मुलीवरती हिने कुठली टिप्पणी केली नाही, परंतु या मुलीवरती केली. हा दोष कोणाचा. मग असं म्हणायचं की हा दोष त्या पुरुषाचा, त्याला जे पाहायला भेटलं आणि ज्यावरती टिप्पणी करणं आवश्यक आहे त्यावरती ते टिप्पणी केली. लाज शरम त्या मायबापाला वाटली पाहिजे की आपल्या समोर एक 25 वर्षाची तरुण पोरगी घेऊन चालू आहे, आपण त्याच्या अंगावरती काय आहे, कसले कपडे आहेत, ते कशाला घातलेत. म्हणजे कपड्याच्या वरून जर आतमध्ये काय आहे कसं आहे सगळं कळत असेल तर ते कशाला घालायचे, हे चूक आहे ना. समाजाचा ऱ्हास होतोय, समाज व्यवस्था बिघडत चालली, संस्कृती राहिली नाही, कलियुग आलं, घोर कलियुग आलं. ह्या असल्या गपाटा म्हणून फायदा नाही. आपण स्वतःपासून सुरुवात करणं आवश्यक आहे. पुरुष पूर्ण कपडे घालतायत, महिला कमी कपडे घालतायत. ज्या महिला पूर्ण कपडे घालतायत त्या अशा पद्धतीने घालतायत की पूर्णपणे ते समोरून पाहवलं की, आता समोरून जर एखादी स्त्री पाहत असेल तर पुरुष का पाहणार आहे. तुम्ही दाखवाल तर पूर्वी पद्धत होती, इथे एक ओढणी नावाचं एक वस्त्र होतं, ती ओढणी राहायची. त्या ओढणीच्या खाली तुमची महिलांची इज्जत, ज्याला छाती म्हणतात, ती झापून राहायची. किती आहे, काय आहे, बारीक आहे, मोठी आहे, काय कळायचं नाही आणि कोणी त्यावर प्रतिक्रिया द्यायचं नाही. आज कळतंय आकार केवढा आहे ते. हा तुम्ही दाखवताय ना, हे चुकीचं नाही. लिव्हिंग हा जो प्रकार आहे, लग्न करायचं नाही, काहीच नाही, एका जागी राहायचं, पती पत्नी राहायचं करायचं, त्याला आईवडील सुद्धा परवानगी देतात आणि सांगतात की आम्ही खुले विचारायचो. हे कसले खुले विचार. तुमची मुलगी 2-2, 4-4, 5-5 जणांसोबत राहते आळीपाळीनं, याला काय म्हणायचं, ह्याला वेश्यालयच म्हणतात. वाटत शब्द थोडं चेंज करून घ्या, स्टँडर्ड वेश्यालय म्हणा किंवा मग मोफत सुविधा म्हणा, परंतु वासना शमवण्यासाठीचाच हा फॉर्म्युला आहे ना. लग्न करा ना, अडवले कोण तुम्हाला. तुम्ही कुणासोबत लग्न करावं ह्यासाठी काही बंधन आहे का. आजपर्यंत अनेक परंपरा आहे महाराष्ट्राची, देशाची, की ज्या जातीचा मुलगा त्या जातीची मुलगी असली पाहिजे, ज्या जातीची मुलगी त्या जातीचा मुलगा असला पाहिजे. एवढंच काय, त्या जातीमध्ये सुद्धा हलकभारी असते, ते सुद्धा करत नाहीत. परंतु त्याच्या उपर असे बरेच लग्न होत आहेत की जे जात सोडून जातीच्या बाहेर हलके भारी असेल तसेही करतायत किंवा मग जात सोडून जातीच्या बाहेर सुद्धा करतायत. त्याला कुणीही नाव ठेवलेलं नाही, समाजही ठेवत नाही. का तुम्ही लग्न करा, एकमेकांसोबत तुम्ही लग्न करून राहताय, अडचण नाही चला. पण ही कोणची पद्धत आहे. जात नाही, धर्म नाही, कुठल्या संस्कृती नाही, कुठला विधी नाही, काहीच नाही. मनाला आलं तसं राहायचं. ह्याचा कटाळा आला ह्या फोडून द्यायचं, दुसऱ्यासोबत राहायचं, त्याचा कटाळा आला फोडून द्यायचं, तिसऱ्यासोबत राहायचं.
असे 30-40 वर्षे घालवायचे, 40व्या वर्षी कोणासोबत लग्न करून घ्यायचं, मग त्याच्यासोबत 40व्या वर्षी आल्याच्या नंतर तुम्ही किती जोरासोबत झोपून आला आणि तुम्हाला वेश्यामंडळ काम नाव. यावर आपण निश्चितपणे व्यक्त राहा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कशावरती कमेंट्स करायचे, कशाला रिस्पॉन्स द्यायचे हे सुद्धा निश्चितपणे ठरवा. कारण सोशल मीडिया जो काम करतो ना, आपण निगेटिव्ह कमेंट देतो ना, सोशल मीडियाला कळत नाही तुम्ही निगेटिव्ह देत आहे काय पॉझिटिव्ह देत आहे. ती सिस्टम आहे. तुम्ही जे कमेंट पडले म्हणजे ते जे कंटेंट आहे त्या कंटेंटला तुम्ही रिस्पॉन्स देत आहे. निगेटिव्ह कमेंटसुद्धा ती व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी सहाय्यक ठरते. त्यामुळे जे कंटेंट आवडलं नाही त्याचा कुठली रिॲक्ट करू नका, कमेंट टाकू नका, लाईक्स करू नका, डिसलाईक करू नका, त्याला पुढे पळवा. नॉट इंटरेस्टेड असं करून सोडून द्या. असे व्हिडिओ रिपीट यायला नाही पाहिजेत. तर कुठं तर संस्कृती येईल. अन्यथा मागल्या काळामध्ये कच्चे बदाम म्हणून महिलांनी पुरींनी काय काय दाखवलं आणि आपण किती जणीचे कच्चे बदाम बघितले ह्याचा पण आपण अवश्य विचार करावा. आणि ज्या मुलींनी आपले कच्चे बदाम दाखवले त्याच्या पालकांनी सुद्धा विचार करावा. ते कोणासाठी आहेत? तिच्या नवऱ्यासाठी आहेत. कोणाला दाखवू नका. आणि मग पुन्हा म्हणायचं पुरुषाची नीतिमत्ता नीट राहिलेली, कसं पाहायचं तुमच्या नजरेवर आहे. अहो नजर बिघडेल अशा पद्धतीने वागू नका ना. दोष फक्त महिलांना नाही आहे, दोष पुरुषांना पण आहे. परंतु महिलांनी थोडंसं ह्या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की आपले कपडे टापटीप असावेत, चांगले असावेत, पूर्ण अंग झाकतील असे असावेत. स्टाईल करा ना तुम्ही, स्टाईल करायला काय अडचण नाही. आता पूर्ण अंग झाकल याच्यामध्ये अनेक स्टाईल आहेत ना. भगळण कपडे कोण निघाले, कोण घागरा टाईपचं असते, अनेक तुम्ही स्टाईल करा. पण कपडे अंग तुमचं झाकलं पाहिजे, तुमची इज्जत झाकली पाहिजे. खास करून तुमची कंबर जी असते, कंबरेचा पाठीमागाला जो भाग आहे ज्याला एक काळ होता बाया साड्या नेसल्याच्यानंतर पदर वरून घ्यायच्या पाठीमागून असा. बाई वागली की तरी ते पदरामुळं त्याचा शेप दिसायचा नाही. आता ते पदर बऱ्या महिलासुद्धा साडी घालणाऱ्यासुद्धा ते पदर असं इकडून हातातून घ्यायचा, इकडून पुढे घ्यायचा, शेप पूर्ण दिसला पाहिजे. कशासाठी दाखवत आहे, कोणाला दाखवत आहे आणि दाखवण्यामागला उद्देश काय, कशामध्ये दाखवायचे, हे चूक नाही का? त्याच्यामुळं काय चूक होणार याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि आपल्याच कुटुंबातील माझी मुलगी चुकत असेल, माझी पत्नी चुकत असेल, माझी बहीण चुकत असेल त्याचं भान मी ठेवलं पाहिजे. हे प्रत्येकाने ठेवावं. तरच एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो. अन्यथा ह्या चुकीच्या गोष्टीला समर्थन मिळत जाईल तर समाज बिघडत जाईल. गजानन महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांनी जे काही मत मांडले त्या मताशी मी सहमत आहे. त्याच्या पाठीशी आपल्या प्रतिक्रिया काय निश्चित करा.